घेतल्या. आपण ऑलरेडी स्टेशनरी वेव्ह बघितलेला आहे, त्याचे डेरिव्हेशन पण बघितलेलं आहे. थोडं जे प्रिव्हियसचं आता जस्ट जे डेरिव्हेशन झालं होतं ओपन अँड बोथ एंड तेच थोडं कंटिन्यू ठेवलेलं आहे, बाकीचं काही काढलेलं नाही. त्याच्यामध्ये फक्त जे उभं होतं ती नळी आडवी करून फक्त दोरी जोडली, दोन एंड टू एंड पॉइंट मध्ये दोरी जोडले. जिथं दोरी अटॅच केली तिथं कंपल्सरी नोड फॉर्म होतो. तिथं काय होतं, जिथं दोन्ही पाईप ओपन होतं त्या ठिकाणी अँटी नोड फॉर्म होतो. इथं दोन एंड मध्ये दोरी जॉईन केलेली आहे, दोरी बांधलेली आहे. त्याच्यातलं जे काही एंड पॉइंट आहे तिथं कंपल्सरी नोड क्रिएट होतं. एकदा असं प्लग केलं की एक वेव्ह, एक सिंगल लूप तयार झाला आहे, एक लूप तयार झाला आहे. काय केलंय, एक लूप. लूप म्हणजे हे कम्प्लीट असं पूर्ण असणं, त्याला काय म्हणायचं, लूप म्हणायचं. क्लिअर आहे, एक सिंगल लूप तयार झालाय. तर आता इथं बघा, हे जे नोड टू नोडचं डिस्टन्स किती आहे, L इज इक्वल टू λ/2. याची जी व्हेलॉसिटी असते ना बाबा, व्हेलॉसिटी ती रूट T अपॉन M असते. रूट काय, T अपॉन M. T इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. T काय असणार आहे, T असणार आहे टेन्शन इन स्ट्रिंग. ओके, आणि M काय असणार आहे, मास अपॉन L, मास पर युनिट लेंथ. स्मॉल m काय, लिनियर डेन्सिटी म्हणतो, लिनियर डेन्सिटी. डेन्सिटी दॅट इज मीन बाय मास अपॉन लेंथ. L काय असणार आहे, लेंथ ऑफ स्ट्रिंग आहे. L काय असणार आहे, लेंथ ऑफ स्ट्रिंग. इथं लिहितो मी, लक्षात ठेवा, इथं लिहितो लेंथ ऑफ स्ट्रिंग. ओके, L काय असणार आहे, लेंथ ऑफ स्ट्रिंग असणार आहे. आता या ठिकाणी बघा, V ची व्हॅल्यू दिली T/M, L ची व्हॅल्यू काय, λ/2. तर λ इज इक्वल टू काय येणार आहे इथं, λ इज इक्वल टू मी काय लिहू शकतो इथं, या ठिकाणी λ इक्वल टू 2L लिहू शकतो. λ इक्वल टू काय लिहू शकतो, 2L. मग आपल्याला माहिती आहे λ बी द वेव्हलेंथ ऑफ फंडामेंटल मोड, N बी द फ्रिक्वेन्सी ऑफ फंडामेंटल मोड. हे सगळं फंडामेंटल मोड मध्येच आहे, तेच आहे. तिसरं डेरिव्हेशन आहे, सिमिलर टाइप मध्ये, त्याच पॅटर्न मध्ये, काही चेंजेस नाहीत. इथं मध्ये दोन्हीला प्लग केलं, एक नोड आणि दोन अँटी नोड फॉर्म झाले. किती नोड झाले, एक नोड आणि दोन अँटी नोड फॉर्म झाले. ओके, एक लक्ष द्या. सो इथं V बरोबर n लॅम्बडा आपल्याला माहिती आहे. सो n इज इक्वल टू V अपॉन लॅम्बडा, देन n इज इक्वल टू V अपॉन 2L. का, लॅम्बडाची व्हॅल्यू काय, 2L. इथं 2L लिहिलं का, नोड टू नोड डिस्टन्स किती असतं, λ/2. ओके, पलीकडे अँटी नोड टू अँटी नोड लिहिलं होतं आपण. मग V ची व्हॅल्यू माहिती ना आपल्याला, V ची काय आहे, T/M. मग इथं V ची व्हॅल्यू टाकतो, मीन्स n बरोबर 1/2L रूट T अपॉन M. सो n बरोबर 1/2L रूट T/M. दॅट इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, लोवेस्ट फ्रिक्वेन्सी, फर्स्ट हार्मोनिक. ओके, सो सेकंड जर बघायचं झालं, परत नोड टू नोड λ/2, नोड टू नोड λ/2, λ/2, लॅम्बडा. ओके, सो λ1 इक्वल टू L, λ1 इक्वल टू L. Then L be the length of string, N1 be the frequency of second mode, λ1 be the wavelength of second mode. Then N1 बरोबर V upon λ1, λ1 काय आहे, L व्हॅल्यू आहे, V upon L. 2 ने डिवाइड मल्टिप्लाय करू, 2V upon 2L. मग आपल्याला V ची व्हॅल्यू टाकायची आहे. तर इथं काय येईल बघा आपल्याला, सो N1 बरोबर 2 upon 2L रूट T upon M. हे जे आहे याला कंप्लीट आपण काय पुटअप केलं, n, हे 2 ला 2 तसंच आहे. सो N1 बरोबर 2n, सेकंड हार्मोनिक और फर्स्ट ओव्हरटोन. बघा, एकच डेरिव्हेशन पार्ट करायचं आहे, फक्त दोन वेगवेगळे जर आपण डायग्राम्स प्रॉपर काढल्या तर फक्त इथं V ची व्हॅल्यू टाकली आपण, दुसरं काहीच नाही केलं. रूट T/M टाकलं होतं. बाकी काही सगळी जी प्रोसेस आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यात त्याच आहेत. सेकंड मोडला आपण काय म्हणू शकतो, फर्स्ट ओव्हरटोन हे म्हणू शकतो. म्हणजे इथं याला काय म्हणलं, सेकंड हार्मोनिक फर्स्ट ओव्हरटोन म्हणलं. परत N1 बरोबर काय आलं, तर फायनल आन्सर 2n आलं. इथं परत काय होणार आहे, थर्ड मोड मध्ये किती नोड आहेत, लेंथ किती आहे, नोड किती आहेत बघा, 1 2 3 4 नोड आले आपल्याला, किती 4. अँटी नोड किती आले, 3. इथं नोड किती आले होते आपल्याला, 3. अँटी नोड किती आलं होतं, 2. सो या ठिकाणी परत त्याची लेंथ काढूया. लेंथ जर काढलं तर आपल्याला लेंथ किती येते बघा, हे बघा, लेंथ L बरोबर n λ/2 λ/2 λ/2.
3 लॅम्बडा 2 अपॉन 2 ही टोटल लेंथ झाली. मग लॅम्बडा 2 बरोबर काय लिहिता येईल रे मला 2l अपॉन 3. काय लिहिता येईल 2l अपॉन 3. जर मी लिहिलं तर मला काय येतं n2 बरोबर फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड मोड, लॅम्बडा 2 वेव्हलेंथ ऑफ थर्ड मोड, v इक्वल टू n2 लॅम्बडा 2. देन n2 बरोबर v अपॉन लॅम्बडा 2. लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू परत इथं टाकली आपण, 3 ला वर पाठवलं. n2 बरोबर v अपॉन 2l म्हणजे आपण v ची परत व्हॅल्यू टाकू 3 अपॉन 2l रूट t अपॉन m. हे बघा v अपॉन 2l हे म्हणजेच काय n म्हणजे n2 बरोबर 3n ही व्हॅल्यू या ठिकाणी म्हणजे दिस इज द थर्ड हार्मोनिक अँड सेकंड ओव्हरटोन. द जनरलाइज्ड इक्वेशन इज an np equal to p plus 1 into n. So this is the simple way to the vibration produced in the string also, and you can easily find the frequency of that particular string as a different wave loop or a loop created. हे जे लूप क्रिएट झालेत हे लूप हे डिपेंड्स अपॉन कधी कधी या लूप वरून आपल्याला लेंथ काढावं लागतं किंवा लूप दिलेलं असतं लेंथ काढायचं आहे, लेंथ दिलेलं असतं लूप काढायचं आहे. काही अँटी नोड किती फॉर्म झाले किंवा नोड किती फॉर्म झाले हे त्यांनी देतात. त्याच्यावरून आपल्याला प्रॉब्लेम काढायचा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यावरून आपल्याला टी दिलेलं असतं. टी काय टेन्शन इन द स्ट्रिंग, स्मॉल एम काय लिनियर डेन्सिटी दॅट इज मीन बाय एम अपॉन एल. हे मास अपॉन लेंथ, हे मास पर युनिट लेंथ दॅट इज कॉल्ड एज लिनियर डेन्सिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर स्ट्रिंग. हे एवढं याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि बाकी हे डेरिव्हेशन त्याच्यासारखं काय असणार आहे सेम असणार आहे. राईट.